वेलकम टू फ्री ऑनलाइन फिजिक्स स्टडी बाय सित्रे सर. सित्रे सरांच्या फ्री ऑनलाइन फिजिक्स स्टडी मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. In this session we will study HSC 12th Physics Chapter 2 Mechanical Properties of Fluids Textbook Exercise Problems Solution. तर टेक्स्टबुक मध्ये एक्सरसाइज मध्ये फर्स्ट एग्जांपल आहे 10 नंबरचं. फाइंड द प्रेशर 200 मीटर बिलो द सरफेस ऑफ द ओशन. तर ओशन जे ओशन मध्ये इनसाइडला 200 मीटर आतमध्ये आपण गेल्यानंतर तिथलं प्रेशर जे आहे हे प्रेशर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर इफ प्रेशर ऑन द फ्री सरफेस ऑफ लिक्विड इज 1 ॲटमॉस्फिअर. तर ओशनचं फ्री सरफेस जे आहे त्या सरफेसवरचं प्रेशर जे आहे ते 1 ॲटमॉस्फिअर कन्सिडर करायचं आहे. आणखीन 200 मीटर इनसाइडला डेप्थला गेल्यानंतर तिथलं जे प्रेशर आहे ते प्रेशर कॅल्क्युलेट करायचं आहे. आणखीन डेन्सिटी ऑफ सी वॉटर 1060 किलोग्रॅम पर मीटर क्यूब हे गिवन आहे. तर परत आपण दिलेले टर्म्स परत लिहून घेऊ सोल्युशनमध्ये. फर्स्ट हाईट जे आहे म्हणजे इनसाइडचे ओशनमध्ये 200 मीटर तिथून ते सरफेसपर्यंतचं अंतर जे आहे हाईट 200 मीटर आहे. डेन्सिटी ऑफ वॉटर आहे 1060 that is 1060 kilogram per meter cube. Gravity 9.8 meter per second square. Atmospheric pressure 1.013 into 10 raised to plus 5 Newton per meter square. आणखीन 200 मीटर इनसाइडचं डेप्थचं प्रेशर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे P. त्यासाठी प्रेशरचं इक्वेशन जे आहे P इक्वल टू P नॉट प्लस H रो Z. तर P हे डेप्थचं प्रेशर आहे, P नॉट हे ॲटमॉस्फिरिक प्रेशर आहे, H ही हाईट आहे, रो डेन्सिटी, Z ग्रॅव्हिटी. पुटिंग व्हॅल्यूज P नॉट व्हॅल्यू ॲटमॉस्फिरिक प्रेशर 1.013 इंटू 10 raised to plus 5 प्लस हाईट 200, डेन्सिटी 1060 that is 1060 and gravity 9.8. Solving this answer comes out equal to 21.789 into 10 raised to plus 5 Newton per meter square. This is the pressure 200 meter below the surface of the ocean is 21.789 into 10 raised to plus 5 Newton per meter square. तर ओशनमध्ये 200 मीटर आपण इनसाइडला गेल्यानंतर तिथलं जे प्रेशर असणार आहे ते प्रेशर 21.789 into 10 raised to plus 5 न्यूटन पर मीटर स्क्वेअर इतका असेल. Next example from textbook exercise. In a hydraulic lift, the input piston had surface area 30 cm square. तर हायड्रॉलिक लिफ्टमध्ये इनपुटचा पिस्टन जे आहे ह्या इनपुटच्या पिस्टनचा सरफेस एरिया 30 cm स्क्वेअर इतका आहे. अँड द आउटपुट पिस्टन हॅज सरफेस एरिया ऑफ 1500 cm स्क्वेअर. आउटपुटचा जो पिस्टन आहे त्याचा एरिया 1500 cm इतका आहे. If a force of 25 Newton is applied to the input piston, जर आपण इनपुटच्या पिस्टनला 25 न्यूटन इतका फोर्स जर अप्लाय केला तर कॅल्क्युलेट वेट ऑन आउटपुट पिस्टन. तर आउटपुट पिस्टनवरती किती वेट होईल, किती वेट चालेल, दॅट वेट वी हॅव टू कॅल्क्युलेट हिअर. परत एकदा आपण हे गिवन टर्म्स सोल्युशनमध्ये लिहून घेऊ. इनपुट एरिया ऑफ पिस्टन इज 30 cm स्क्वेअर. Output area of piston is equal to 1500 cm square. Force on input piston equal to 25 Newton. Force on output piston this we have to calculate. Then pressure inside piston equal to pressure outside piston. Inside च्या पिस्टनचं प्रेशर आणि आउटसाइडच्या पिस्टनचं प्रेशर हे दोन्ही प्रेशर समान असतात. तर दोन्ही प्रेशर आपण रिक्वेट केली, इनसाइडच्या पिस्टनचं प्रेशर अँड आउटसाइडच्या पिस्टनचं प्रेशर. Fi upon Ai equal to Fo upon Ao according to Pascal's law. Then rearranging terms, force on output piston equal to force on input piston divided by area of input piston into area of output piston. Putting values, यांच्या व्हॅल्यू पुट केल्या. इनपुट पिस्टनची व्हॅल्यू 25 आहे, फोर्सची. इनपुटचा एरिया 30 आहे, आउटपुटचा एरिया 1500 आहे. हे सेंटीमीटरमध्ये आहे. हे जर आपण सेंटीमीटरचं मीटरमध्ये कन्वर्ट केलं तरी सेंटीमीटरचं हे युनिट जे आहे ते कॅन्सल होतं. त्यामुळे ॲज इट इज जरी पुट केलं तरी पण ते SI युनिटमध्ये व्हॅल्यू येतात. तर
solving this, 25 into 50, that is 1250 Newton. This is the force on output piston, that is weight on output piston equal to 1250 Newton. म्हणजे आउटपुटचा जे पिस्टन आहे, ह्या आउटपुटच्या पिस्टनवरचं जे वेट आहे, हे वेट 1250 न्यूटन इतकं असेल. Next example is calculate the viscous force acting on a raindrop of diameter 1 mm. तर रेनड्रॉप जे आहे, रेनड्रॉप वरती ऍक्ट होणारा विस्कस फोर्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे, ज्याचा डायमीटर 1 mm आहे. फॉलिंग विथ अ युनिफॉर्म व्हेलॉसिटी 2 मीटर पर सेकंड थ्रू एअर. तर एअरमधून तो एक समान वेगानं 2 मीटर पर सेकंड इतक्या व्हेलॉसिटीने तो फॉलिंग आहे, खाली पडत आहे. The coefficient of viscosity of air is 1.8 into 10⁻⁵ Newton second per meter square. The coefficient of viscosity of air आहे 1.8 into 10⁻⁵ Newton second per meter square. परत आपण एकदा गिवन टर्म्स सोल्युशन मध्ये परत लिहून घेऊ. Diameter of this drop is 1 mm. Then radius will be half of this diameter, that is 0.5 mm, and to convert this millimeter into meter, multiply by 10⁻�3, that is radius becomes 0.5 into 10⁻³ meter. Viscosity coefficient eta equal to 1.8 into 10⁻⁵ Newton second per meter square. Velocity 2 meter per second, and force, viscous force, this we have to calculate. Then viscous force formula F equal to 6 pi eta r into V. Then putting values 6 pi and eta value is 1.8 into 10⁻⁵, radius 0.5 into 10⁻�3, velocity 2. Then multiplying this, we will get this final answer F equal to 3.393 into 10⁻⁷ Newton. This is the viscous force acting on a raindrop, F equal to 3.393 into 10⁻⁷ Newton. म्हणजे एअरमधून जे रेनड्रॉप जे खाली फॉलिंग आहे, खाली पडत आहे, जो एक समान वेगानं 2 मीटर पर सेकंड, त्याच्यावरती ऍक्ट होणारा विस्कस फोर्स जे आहे, हा विस्कस फोर्स 3.393 into 10⁻⁷ न्यूटन इतका फोर्स याच्यावरती ऍक्ट होतो. Next example is a horizontal force of 1 Newton is required to move a metal plate of area 10⁻² meter square with a velocity of 2 into 10⁻² meter per second. तर एक मेटल प्लेट आहे, त्या मेटल प्लेटचा एरिया 10⁻² meter square आहे. या मेटल प्लेटला हॉरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये 1 न्यूटन इतका फोर्स जर अप्लाय केला तर ती प्लेट 2 into 10⁻² meter per second इतक्या स्पीडनं, इतक्या व्हेलॉसिटीनं मूव्ह होते. when it rests on a layer of oil 1.5 into 10⁻³ meter thick. तर ती जी प्लेट आहे, मेटल प्लेट, ही मेटल प्लेट जो थिकनेस ज्याचा 1.5 into 10⁻³ आहे, एवढ्या थिकनेसचा एक ऑइलचा लेअर आहे. तर या ऑइलच्या लेअरवरती ही प्लेट जी आहे, ही प्लेट फ्लोटिंग आहे, तरंगते आहे, आणि याला आपण जर हॉरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये 1 न्यूटन फोर्स लावला तर ही प्लेट 2 into 10⁻² meter per second एवढ्या व्हेलॉसिटीनं मूव्ह होते. तर फाइंड द कोएफिशिएंट ऑफ विस्कॉसिटी ऑफ ऑइल. तर हे जे ऑइल आहे, ह्या ऑइलची कोएफिशिएंट ऑफ विस्कॉसिटी जी आहे, ही कोएफिशिएंट ऑफ विस्कॉसिटी आपल्याला इथं डिटरमाइन करायची आहे, कॅल्क्युलेट करायची आहे. तर पुन्हा एकदा आपण गिवन टर्म जे आहेत, ह्या गिवन टर्म सोल्युशनमध्ये परत लिहून घेऊ. फोर्स अप्लाइड हॉरिझॉन्टल इज 1 न्यूटन. एरिया ऑफ दिस मेटल प्लेट 10⁻² meter square. Thickness of this oil 1.5 into 10⁻³ meter. Velocity of this plate 2 into 10⁻² meter per second. Coefficient of viscosity eta, this we have to determine, calculate. Viscous force acting on this plate is F equal to eta A dV by dx. This dV by dx is velocity gradient. Rearranging terms and writing for eta equal to F by A dx by dV. Putting these values, force 1 Newton, area 10⁻²,
width of this thickness of this oil is 1.5 into 10 raised to minus 3. dV velocity is 2 into 10 raised to minus 2. And solving this, again 1 into 1.5 is again 1.5 as it is. Then this 2 as it is, 10 raised to minus 2, 10 raised to minus 2 becomes 10 raised to minus 4. 1.5 divided by 2 is 0.75 and 10 raised to minus 3, and this 10 raised to minus 4 becomes 10 raised to plus 4 to numerator, and this 10 raised to plus 4 and 10 raised to minus 3 e becomes 10 raised to plus 1. Shifting this decimal point 1 digit right side, this becomes 7.5 Newton second per meter square. This is the viscosity. Coefficient of viscosity of oil is eta equal to 7.5 Newton second per meter square. तर हे जे काय ऑइल आहे या ऑइलचा कोएफिशिएंट ऑफ विस्कॉसिटी जे हा 7.5 न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर इतका येतो. Next example is, with what terminal velocity will an air bubble 0.4 millimeter in diameter rise in a liquid of viscosity 0.1 Newton second per meter square. तर एक एअर बबल आहे ज्याचा डायमीटर 0.4 मिलीमीटर इतका आहे. हा एअर बबल तर एका लिक्विडमध्ये जे आहे, लिक्विडमध्ये ज्याची विस्कॉसिटी 0.1 न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर इतके आहे, याच्यामधून किती टर्मिनल व्हेलॉसिटीनं हा बबल जे आहे एअर बबल, हा एअर बबल मूव्ह होईल, ती व्हेलॉसिटी जे आहे ती व्हेलॉसिटी आपल्याला इथं कॅल्क्युलेट करायची आहे. आणखीन स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 0.9 आणि डेन्सिटी ऑफ एअर इज 1.29 किलोग्रॅम पर मीटर क्यूब दिलं आहे. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आणखी डेन्सिटी ऑफ एअर गिवन आहे. तर पुन्हा एकदा आपण सोल्युशनमध्ये गिवन टर्म्स लिहून घेऊ. तर डायमीटर दिलेला आहे एअर बबलचा, त्याच्यावरून आपण रेडियस काढली. रेडियस हे डायमीटर डिवाइड बाय 2, डायमीटर आहे 0.4 डिवाइड बाय 2 केल्यानंतर 0.2 येईल. हे मिलीमीटरमध्ये आहे रेडियस. तर ही मिलीमीटरची मीटरमध्ये कन्वर्ट केली, 10 raised to minus 3 मल्टिप्लाय केल्यानंतर हे 0.2 into 10 raised to minus 3 मीटरमध्ये झालेलं आहे रेडियस या बबलची. त्याच्यानंतर इटा जे आहे कोएफिशिएंट 0.1 न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. सिग्मा जे आहे 0.9 into 10 raised to plus 3. रो 1.29 किलोग्रॅम पर मीटर क्यूब. आणखीन टर्मिनल व्हेलॉसिटी जे आहे, ही टर्मिनल व्हेलॉसिटी आपल्याला डिटरमाइन करायची आहे, कॅल्क्युलेट करायची आहे. तर टर्मिनल व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी इक्वेशन आहे v इक्वल टू 2/9 r स्क्वेअर इंटू ब्रॅकेट सिग्मा रो मायनस सिग्मा ब्रॅकेट कंप्लीट इंटू जी अपॉन इटा. तर यामध्ये r रेडियस आहे, 2/9 हे कॉन्स्टंट आहे, डेन्सिटी आणखीन स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे, त्यानंतर एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी आहे, इटा कोएफिशिएंट आहे. या व्हॅल्यू पुट केल्यानंतर या सर्व व्हॅल्यू r ची व्हॅल्यू आहे 0.2 into 10 raised to minus 3 स्क्वेअर आहे याचा. रो 1.29, सिग्मा 0.9 into 10 raised to plus 3, z 9.8, eta 0.1. then solving all these terms are remaining terms are as it is, only here 0.9 into 10 raised to plus 3 becomes 900. shifting this 3 digit right side, एवढंच आपण इथे सॉल्व केलं आहे. बाकीच्या टर्म्स ॲज इट इज आहेत. परत आपण हे 1.29 मायनस 900 केल्यानंतर मायनस 898.71 इतकं येतं. रिमेनिंग टर्म्स ॲज इट इज. नेक्स्ट हे जे न्युमरेटरचे टर्म्स आहेत हे मल्टिप्लाय केल्यानंतर मायनस 704.59 इंटू 10 raised to minus 6 इतकं येतं. आणखीन 9 into 0.1 इज 0.9. परत हे 704.59 डिवाइड बाय 0.9 इज 782.87 minus 6 as it is. This is minus. Now shifting 3 digit left side 0.782 into 10 raised to minus 3 हे minus 6 आहे. 3 डिजिट आपण लेफ्टला शिफ्ट केला. 0.782 into 10 raised to minus 3 मीटर पर सेकंड इतकी व्हेलॉसिटी आहे याची. तर टर्मिनल व्हेलॉसिटी जे आहे v इक्वल टू मायनस 0.782 into 10 raised to minus 3 मीटर पर सेकंड एवढी इतकी ह्या एअर बबलची टर्मिनल व्हेलॉसिटी आलेली आहे. तर निगेटिव्ह साइन इंडिकेट्स दॅट द बबल राइजेस अप. तर इथं मायनस साइन जे आलेलं आहे, हा मायनस साइनचं मिनिंग हा बबल जे आहे बबल अप साईडला राईज होतो आहे आणि इतक्या व्हेलॉसिटी होतो आहे. 0.782 into 10 raised to minus 3 मीटर पर सेकंड इतक्या टर्मिनल व्हेलॉसिटीने तो एअर बबल मूव्ह होत आहे. Next example is,
the speed of water is 2 meter per second through a pipe of internal diameter 10 centimeter. ज्या पाईपचा डायमीटर 10 सेंटीमीटर आहे त्यातून जे वॉटर फ्लो होत आहे त्या वॉटरचं स्पीड जे आहे 2 मीटर पर सेकंड आहे. What should be the internal diameter of nozzle of pipe if the speed of water at nozzle is 4 meter per second? तर पाईपच्या त्या एंडला टोकाला जर नॉझल असेल तर नॉझलमधून जे वॉटर बाहेर जातं, वॉटर बाहेर पडतंय, त्याचं स्पीड जे 4 मीटर पर सेकंद जर असेल तर ते नॉझलचा डायमीटर काय असेल, हा नॉझलचा डायमीटर आपण इथं कॅल्क्युलेट करायचा आहे. तर आपण परत एकदा सोल्युशनमध्ये गिवन टर्म्स लिहू. स्पीड ऑफ दिस वॉटर at pipe is 2 meter per second v1, then diameter of this pipe is d1, then to calculate radius is d1 by 2, that is half of diameter is radius. Putting d1 10 by 2 is 5, this is in centimeter. Converting this into meter, that is 5 into 10 raised to minus 2 becomes, that is 0.05 meter. Then velocity of this water at nozzle is 4 meter per second, and diameter of nozzle this we have to determine, this we have to calculate. And according to equation of continuity, A1 V1 equal to A2 V2, that is area and velocity at this pipe and area and velocity at nozzle. Then area becomes pi r1 square, because this circular shape, hence area of circle is pi r square, hence for pipe pi r1 square and for nozzle pi r2 square. V1 V2 as it is, pi cancels. Then rearranging terms for r2 square, this r2 square, and take this v2 this side, becomes v1 square r1 square v1 by v2. Then taking square root on both sides, r2 equal to under root v1 square r1 square v1 by v2. Putting values, r1 is 0.05 square, v1 is 2, v2 is 4, and this remaining terms as it is, 0.05 square is 0.0025. Then this solving this we will get 0.00125, and taking root of this 0.03535, and this is the radius of this nozzle. And to calculate diameter is 2 times radius, r2 जी मिळालं ह्याला 2 times केला आपण, diameter मिळेल nozzleचा. Putting value of r2 here, 0.03535 into 2 becomes 0.0707 meter. And shifting this decimal point 2 digit right side, this becomes 10 raised to minus 2, that is 7.07 into 10 raised to minus 2 meter. Internal diameter of nozzle is 7.07 into 10 raised to minus 2 meter. तर हा जे काही नॉझल आहे त्या नॉझलचा डायमीटर 7.07 into 10 raised to minus 2 meter इतका असेल. Next example is, with what velocity does water flow out of an orifice in a tank with gauge pressure 4 into 10 raised to plus 5 Newton per meter square before the flow starts. तर हे जे टँक आहे, टँकमध्ये वॉटर फिल केलेलं आहे, वॉटर फिल केल्यानंतर खाली जे होल आहे त्याला म्हणायचं ओरिफाईस. ह्या ओरिफाईसमधून वॉटर ज्यावेळी बाहेर पडेल तर किती स्पीडनं बाहेर पडेल ते स्पीड आपल्याला इथं वेलॉसिटी कॅल्क्युलेट करायची आहे त्याची. तर हे जे ओरिफाईस आहे याच्या क्लोज ज्यावेळी असेल हे ओरिफाईस, जस्ट बिफोर फ्लोईंग दिस वॉटर ज्यावेळी जस्ट फ्लो व्हायच्या अगोदरचं इथं गेज प्रेशर जे आहे हे गेज प्रेशर दिलं आहे 4 into 10 raised to plus 5 Newton per meter square. आणखीन ह्या डेन्सिटी ऑफ वॉटर पण घेऊन आहे 1000 किलोग्रॅम पर मीटर क्यूब. तर ह्या होलमधून म्हणजे ह्या ओरिफाईसमधून जे वॉटर बाहेर पडणार आहे त्याची व्हेलॉसिटी आपल्याला इथं कॅल्क्युलेट करायची आहे. त्यासाठी आपण सोल्युशनमध्ये परत एकदा गिवन टर्म्स आपण लिहून घेऊ. गेज प्रेशर जे आहे 4 into 10 raised to plus 5 Newton per meter square इतका आहे. डेन्सिटी ऑफ दिस वॉटर इज 1000 किलोग्रॅम पर मीटर क्यूब आहे. एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर, and velocity of this water flowing outside out of this orifice, this velocity we have to determine. Then to calculate velocity, before this velocity we have to calculate height of this water. म्हणजे हे जे orifice आहे म्हणजे होल जे आहे ह्या होल पासून वॉटर सरफेस जे आहे ह्या वॉटर सरफेस पर्यंतची किती हाईट आहे ही हाईट याची आपल्याला फर्स्ट कॅल्क्युलेट करायची आहे. ही हाईट काढण्यासाठी आपण हे प्रेशरचं इक्वेशन कन्सिडर केलं आणि ह्यामध्ये टर्म्स रिअरेंज केल्यानंतर आपल्याला एच ची व्हॅल्यू मिळाली रो जी बाय पी. Then putting values, rho is density 1000 and gravity is 10 and pressure is 4 into 10 raised to plus 5. Then 10 into 1000 is 10,000
divided by 4 into 10 raised to plus 5 as it is. Then this 10,000 divided by 4 is 2,500, and take this 10 raised to plus 5 to numerator, this becomes 10 raised to minus 5. Now shifting this decimal point left side 5 digit, then this equation becomes 0.025 meter. This is the height. म्हणजे हे जे ओरिफाइस आहे, जे होल आहे, ह्या होल पासून वॉटर सरफेस जे आहे, ह्या वॉटर सरफेस पर्यंतची हाईट जी आहे टँक मधली वॉटरची, ती हाईट आहे 0.025 मीटर. त्यानंतर आपण आता व्हेलॉसिटी ऑफ इफ्लक्स म्हणजे ह्या होल मधून जे वॉटर बाहेर पडेल त्याची व्हेलॉसिटी आपल्याला काढायची आहे, त्याला आपण व्हेलॉसिटी ऑफ इफ्लक्स म्हणतो. आणि इफ्लक्सची व्हेलॉसिटी काढण्याची इक्वेशन जे आहे, हे इक्वेशन v इक्वल टू √2gh. Putting values, 2h is gravity is 10, height is already calculated, this value 0.025 is putting this value of height, then multiplying these three terms, this answer equal to 0.5, then taking root of this 0.5 is 0.0707, then shifting this 2 digit right side, this becomes 7.07 into 10 raised to minus 2 meter per second. This is the water flow out of an orifice in a tank. 7.07 into 10 raised to minus 2 meter per second. म्हणजे जे ओरिफाइस आहे, जे होल आहे, ह्या होल मधून जे वॉटर बाहेर पडतंय ते 7.07 into 10 raised to minus 2 meter per second इतक्या वेलोसिटीने हे वॉटर ओरिफाइस मधून बाहेर पडतंय. Next example is the pressure of water inside the closed pipe is 3 into 10 raised to plus 5 Newton per meter square. तर पाईप एक आहे, त्या पाईपमध्ये वॉटर आहे आणि इनसाइडचं प्रेशर जे आहे पाईपमधलं 3 into 10 raised to plus 5 आहे. ज्यावेळी पाईप ही क्लोज आहे, वन एंड त्याचं एक टोक जे आहे हे टोक पाईपचं क्लोज आहे, त्यावेळी त्याच्यामध्ये असणारं वॉटर जे आहे त्याच्यावर असणारं प्रेशर जे आहे प्रेशर 3 into 10 raised to plus 5 इतकं आहे. दिस प्रेशर reduces to 2 into 10 raised to plus 5 Newton per meter square on opening the valve of a pipe. तर पाईपचं जे एंड जे क्लोज होतं, बंद होतं, ते ओपन केलं. तर ओपन केल्यानंतर त्यातून वॉटर फ्लो व्हायला चालू झालेलं आहे, त्यावेळीचं प्रेशर चेंज झालं, कमी झालं प्रेशर, आणि ते झालेलं आहे 2 into 10 raised to plus 5 Newton per meter square. तर कॅल्क्युलेट द स्पीड ऑफ वॉटर फ्लोईंग थ्रू द पाईप. तर पाईपचं जे एंड आहे ते आपण ओपन केलं, ओपन केल्यानंतर त्यातून जे वॉटर फ्लो होतं आहे त्या वॉटरचं स्पीड काढायचं आहे. आणखीन डेन्सिटी ऑफ वॉटर 1000 किलोग्रॅम पर मीटर क्यूब हे दिलेलं आहे. परत एकदा आपण सोल्युशनमध्ये गिवन टर्म्स लिहून घेऊ. Pressure if pipe is closed, then 3 into 10 raised to plus 5 Newton per meter square. स्टार्टिंगचं प्रेशर जे ज्यावेळी पाईप क्लोज होती त्यावेळीचं प्रेशर, नंतर पाईप ज्यावेळी ओपन केलेलं आहे त्याचं एंड टोक जे आहे टोक बंद होतं ते ओपन केल्यानंतर त्याचं प्रेशर जे आहे पाईपमधल्या वॉटरचं ते P2 इक्वल टू 2 into 10 raised to plus 5 Newton per meter square. डेन्सिटी ऑफ वॉटर 1000 किलोग्रॅम पर मीटर क्यूब. त्यानंतर ज्यावेळी फर्स्ट स्टार्टिंगला पाईप ज्यावेळी वन एंड जे क्लोज होतं त्यावेळी वॉटर त्यातून फ्लो होत नव्हतं, त्यामुळं वॉटरचं स्पीड जे आहे व्हेलॉसिटी आहे इनिशियली इफ दिस पाईप इज क्लोज ॲट वन एंड देन व्हेलॉसिटी इज 0. इफ नाऊ पाईप इज ओपनड, आता पाईप जर आपण ओपन केली, त्याचं टोक जर ओपन केलं, त्यातून वॉटर फ्लो होईल, देन वॉटर मूव्ह होईल, त्यावेळी वॉटरची जी व्हेलॉसिटी आहे ती व्हेलॉसिटी आपल्याला काढायची आहे v2. Using Bernoulli's principle, now this Bernoulli's equation for if pipe is closed and if pipe is opened. पाईप ज्यावेळी क्लोज आहे त्यावेळेचं बर्नौलीचं इक्वेशन आणि पाईप ओपन झालं त्यावेळेचं बर्नौली इक्वेशन हे दोन्ही इक्वेट केले आहेत. त्यामुळे सम ऑफ पोटेन्शियल एनर्जी, दिस प्रेशर एनर्जी, kinetic energy and potential energy, this sum is always constant. This is Bernoulli's principle, and this Bernoulli's principle used for this one end is closed and this end is opened. Then this closed end Bernoulli's principle, P1 pressure divided by rho density plus 1 by 2 velocity square, and second P2 by rho plus 1 by 2 V2 square. This is for pipe open. Then putting values, pressure for first case is 3 into 10 raised to plus 5, density is 1000, velocity is 0 initial case, if pipe is closed then velocity is 0. Now P2 pressure is 2 into 10 raised to plus 5, if pipe is opened then density is same 1000, and velocity this we have to determine. Then this 1000 means 10 raised to plus 3, then 10 raised to plus 3 take to numerator, this becomes 10 raised to minus 3, and this minus 3 and plus 5 becomes 10 raised to plus 2, 3 as it is. And this minus 0 into this is 0, and this again 1000 take to numerator becomes 10 raised to minus 3, and this minus 3 plus 5 becomes plus 2,
and take this value to left side, becomes minus 2 into 10 raised to plus 2. This half v2 square as it is. Now 10 raised to plus 2 take common, then 3 minus 2 is 1. Again take 2 this side, becomes multiply, then 2 into 1 is 2, 2 into 10 raised to plus 2, and v2 square, taking square root on both sides, then v2 equal to 1.414 into 10 raised to plus 1. Then shifting this one digit right side, then 14.14 meter per second, this is the velocity. Speed of water flowing through the pipe is equal to 14.14 meter per second. तर पाईप ज्यावेळी ओपन केलेले आहे त्या ओपन केल्यानंतर जे वॉटर फ्लो होणार आहे ते वॉटरचं स्पीड जे आहे हे स्पीड 14.14 मीटर पर सेकंड इतकं होईल. Next example is calculate the rise of water inside a clean glass capillary tube of radius 0.1 millimeter. तर एक कॅपिलरी ग्लास कॅपिलरी ट्यूब आहे. ही कॅपिलरी ट्यूबची रेडियस दिलेली आहे 0.1 मिलीमीटर आहे. इतक्या रेडियसची कॅपिलरी ट्यूब आहे. या डायग्राममध्ये दाखवली ही कॅपिलरी ट्यूब आहे. ही कॅपिलरी ट्यूब जर आपण when immersed in a water of surface tension 7 into 10 raised to minus 5 न्यूटन पर मीटर, जे वॉटर आहे ज्या वॉटरचा सरफेस टेन्शन 7 into 10 raised to minus 5 इतका आहे, याच्यामध्ये आपण जर इमर्स केली, बुडवली ही कॅपिलरी ट्यूब, तर ह्याच्यामध्ये हे जे वॉटर राईज होतं, इथून हे जे सरफेस आहे ह्या सरफेसपेक्षा कॅपिलरी ट्यूबमधलं वॉटर जे आहे जास्त हाईटला आहे, राईजला झालेलं आहे. ही राईज जे हाईट, ही हाईट राईज कॅल्क्युलेट करायची आहे. तर याच्यामध्ये द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन वॉटर अँड ग्लास इज 0. तर इथं वॉटर आणि ग्लास जे आहे याचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 0 दिलेला आहे. डेन्सिटी ऑफ वॉटर इज 1000 किलोग्रॅम पर मीटर क्यूब. आणखीन ग्रॅव्हिटी जे आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर हे दिलेलं आहे. तर एक्झाम्पलमधल्या गिवन टर्म्स परत एकदा आपण सोल्युशनमध्ये लिहून घेऊ. रेडियस जे आहे कॅपिलरी ट्यूबची 0.1 मिलीमीटर आहे. ही मिलीमीटरची आपण मीटरमध्ये कन्वर्ट केली बाय मल्टिप्लाइंग 10 raised to minus 3. Then this becomes 0.1 into 10 raised to minus 3 meter. This is the radius of this capillary tube. Then surface tension of water is given 7 into 10 raised to minus 2 Newton per meter. Density of this water is 1000 kilogram per meter cube. Angle of contact theta equal to 0. Acceleration due to gravity z equal to 9.8 meter per second square. Then height raised, this we have to determine, this we have to calculate. Then height rise equation is 2t cos theta by r rho z. म्हणजे जी काय हाईट राईज झालेलं आहे इथं, ह्या हाईट कॅल्क्युलेशन करायचं इक्वेशन आहे. t टेन्शन, थीटा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, r रेडियस, rho डेन्सिटी, z ग्रॅव्हिटी. देन पुटिंग व्हॅल्यूज, 2 is as it is 2, surface tension t is 7 into 10 raised to minus 2, theta is 0, radius is 0.1 into 10 raised to minus 3, density 1000, gravity 9.8. Then this multiplying 2 into 7 and cos 0 is 1, then this is 14 into 10 raised to minus 2, and multiplying this denominator terms, 9.8 into 1000 into 0.1 is 980 into 10 raised to minus 3. Now this dividing this term, then final equation is 0.01428 into 10 raised to plus 1. Shifting this one digit right side, this becomes 0.142 meter. The rise of water inside a clean glass capillary tube equal to h equal to 0.142 meter. तर ही जी कॅपिलरी ट्यूब आहे ह्याच्यामध्ये जे लिक्विड राईज झालं आहे वॉटर, तर हे हाईट राईज जे आहे ही हाईट राईज 0.142 मीटर इतकी हाईट राईज झालेलं आहे ह्या कॅपिलरी ट्यूबमध्ये. Next example is an air bubble of radius 0.2 millimeter is situated just below the water surface. तर एक वॉटर सरफेस आहे, ह्या वॉटर सरफेसच्या जस्ट बिलोला एक एअर बबल आहे ज्याची रेडियस 0.2 मिलीमीटर आहे. कॅल्क्युलेट द गेज प्रेशर. तर त्याचं आपल्याला आतमधलं जे बाहेरचं जे डिफरन्स प्रेशर दॅट इज गेज प्रेशर जे हे गेज प्रेशर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. आणखीन सरफेस टेन्शन ऑफ वॉटर इज 7.2 into 10 raised to minus 2 न्यूटन पर मीटर हे दिलेलं आहे. पुन्हा एकदा आपण ह्या गिव्हन्स व्हॅल्यू जे आहेत ह्या आपण सोल्युशनमध्ये लिहून घेऊ. तर रेडियस जे आहे बबलची 0.2 मिलीमीटर आहे, ते आपण मीटरमध्ये कन्वर्ट केली बाय मल्टिप्लाइंग 10 raised to minus 3. देन दिस बिकम्स 0.2 into 10 raised to minus 3 मीटर.
surface tension of water is 7.2 into 10 raised to minus 2 Newton per meter. Gauge pressure Pi minus Po equal to, this we have to determine. Then to calculate gauge pressure, formula is Pi minus Po, this is difference pressure, is gauge pressure, 2T by R, T is the surface tension, R is the radius of this bubble. Then putting values, T is 7.2 into 10 raised to minus 2 and radius is 0.2 into 10 raised to minus 3. Now multiplying this, 2 into 7.2 is 14.4, remaining terms are as it is. Then this 10 raised to minus 3 take to numerator, this becomes 10 raised to plus 3. Now this 10 raised to plus 3 and 10 raised to minus 2 becomes 10 raised to plus 1. Remaining terms are as it is. Now dividing this, 14.4 divided by 0.2 is 72 and 10 raised to plus 1 as it is. Now shifting this one digit right side decimal point, this becomes 720 Newton per meter square. This is gauge pressure. Then gauge pressure equal to 720 Newton per meter square and this air bubble जे आहे ह्या एअर बबलचं गेज प्रेशर जे आहे हे गेज प्रेशर जस्ट बिलोला जो काय या लिक्विडमध्ये वॉटरमध्ये हा बबल जे आहे त्याच्यामध्ये असणारं गेज प्रेशर जे आहे हा गेज प्रेशर 720 न्यूटन पर मीटर स्क्वेअर इतकं येतं. Next example is 27 droplets of water, each of radius 0.1 millimeter, coalesce into a single drop. तर 27 हे छोटे छोटे असे स्पेरिकल वॉटरचे ड्रॉपलेट होते, ते एकत्र मिळून एक मोठा ड्रॉप तयार झाला आहे. तर त्यांची रेडियस जे आहे 27 जे ड्रॉपलेट होते प्रत्येकाची रेडियस जे आहे प्रत्येक ड्रॉपलेट जे आहेत हे आयडेंटिकल आहेत, एक समान आहेत, एकसारखे आहेत. त्यामुळे प्रत्येकाची रेडियस जे आहे 0.1 मिलीमीटर इतके आहे आणि हे सर्व 27 ड्रॉपलेट जे छोटे छोटे ड्रॉप्स हे एकत्र येऊन एक मोठा ड्रॉप तयार झालेला आहे. फाइंड द चेंज इन सरफेस एनर्जी. तर ह्यामध्ये झालेली सरफेस एनर्जीमध्ये झालेला बदल जे आहे चेंज आहे हा आपल्याला इथं कॅल्क्युलेट करायचा आहे. आणखीन सरफेस टेन्शन ऑफ वॉटर गिवन आहे 0.072 न्यूटन पर मीटर. तर एक्झाम्पलमध्ये दिलेल्या गिवन टर्म जे आहेत हे आपण सोल्युशनमध्ये पुन्हा एकदा लिहून घेऊ. तर रेडियस जे आहे ही सिंगल स्मॉल जे ड्रॉपलेट्स होते छोटे छोटे ड्रॉप जे आहेत त्या प्रत्येकाची रेडियस जे आहे ही 0.1 मिलीमीटर इतकी आहे. ही मिलीमीटरची आपण मीटरमध्ये कन्वर्ट केली बाय मल्टिप्लाइंग 10 raised to minus 3. Then this becomes 0.1 into 10 raised to minus 3 meter. Then surface tension of water is 0.072 Newton per meter. Now change in surface energy, this we have to determine. हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर even after coalescing the volume of the 27 water droplets remains unchanged. तर हे 27 जे ड्रॉपलेट्स होते आणि ते कंबाईन होऊन एक सिंगल जे ड्रॉप तयार होईल त्यावेळचं प्रेशर आणि अगोदरचं प्रेशर हे तर हे प्रेशर समान असतं. म्हणून आपण 27 ड्रॉपलेटचा व्हॉल्यूम आणखीन एक सिंगल ड्रॉप जे आहे सिंगल ड्रॉप तयार झाला त्याचा व्हॉल्यूम हे समान असणार आहे. म्हणून आपण सिंगल जे एक छोटा ड्रॉप जे होता त्या ड्रॉपचा व्हॉल्यूम जे आहे हा स्पिअरिकल शेप आहे त्यामुळे आपण 4/3 πr³ हा त्याचा व्हॉल्यूम आहे सिंगल ड्रॉपचा. असे एकूण 27 ड्रॉपलेट्स आहेत म्हणून 27 ड्रॉपलेटचा व्हॉल्यूम जे आहे हा 27 into 4/3 πr³ हे छोटे छोटे ड्रॉप जे ह्यांचा सर्वांचा व्हॉल्यूम हा एकच जे ड्रॉप तयार झाला आहे हे सर्व ड्रॉप्स एकत्र येऊन त्या एकट्याचा व्हॉल्यूम म्हणजे त्यात तो पण स्पेरिकल शेप असल्यामुळे त्याचा व्हॉल्यूम जे आहे 4/3 πr³. पण ह्याची रेडियस जास्त आहे म्हणून
total surface energy of the 27 water droplets is, the 27 water droplets जे आहेत ह्या 27 water droplets ची surface energy आहे, surface energy formula surface tension into area. Then to calculate 27 droplet surface energy is surface tension into area, but this droplet shape is spherical, hence sphere area is 4 pi r square. Radius of small sphere is small r, hence 4 pi r square, small r square. Then this T into 4 pi r square is the surface energy for single drop. Like this 27 droplets are there, multiplying by 27, this is the total surface energy of 27 droplets, and this surface energy is nothing but work done, hence W1 equal to 27 into T into 4 pi r square. Putting values 27 as it is, T surface tension is 0.072 into 4 pi as it is, small r radius of small drop is 0.1 into 10 raised to minus 3 square. Solving this, we will get this 2.44 into 10 raised to minus 7 joule. This is the surface energy associated with 27 droplets. 27 जे droplets आहेत त्या 27 ड्रॉपलेट ना असोसिएट असणारी सरफेस एनर्जी आहे ही W1 इतकी येते. नाउ सरफेस एनर्जी ऑफ द सिंगल ड्रॉप फॉर्म्ड आफ्टर कोलेसिंग इज, आता हे 27 ड्रॉपलेट जे आहेत हे 27 ड्रॉपलेट्स एकत्र कंबाईन होऊन मिळून एक मोठा ड्रॉप तयार झाला आहे. या मोठ्या ड्रॉपची सरफेस एनर्जी आहे ही सरफेस एनर्जी अगेन फॉर्म्युला सरफेस टेन्शन इंटू एरिया. सरफेस टेन्शन टी आहे, एरिया आहे, हा ड्रॉप स्पेरिकल असल्यामुळे स्पिअरचा एरिया घेतला आहे 4 पाय आर स्क्वेअर. हा ड्रॉप मोठा असल्यामुळे आपण ह्याची रेडियस कॅपिटल आर कन्सिडर केलेला आहे म्हणून 4 पाय कॅपिटल आर स्क्वेअर. दिस इज द सरफेस एनर्जी फॉर लार्ज ड्रॉप. Putting values, capital T is 0.072 and capital R is radius 0.3 into 10 raised to minus 3. This is already calculated, square of this. Then solving this, we will get this surface energy is 0.81 into 10 raised to minus 7 joule. This is the surface energy associated with this large drop, big drop. जे 27 ड्रॉपलेट्स एकत्र मिळून जे मोठा ड्रॉप तयार झाला आहे त्याची ही सरफेस एनर्जी आहे. नाउ हेन्स द चेंज इन सरफेस एनर्जी, आता ह्या दोन्हीमध्ये चेंज झालेली सरफेस एनर्जी आहे ही चेंज झालेली सरफेस एनर्जी डेल्टा डब्ल्यू इक्वल टू W1 मायनस W2. तर 27 ड्रॉपलेटची सरफेस एनर्जी मायनस सिंगल ड्रॉपची सरफेस एनर्जी ही सबस्ट्रॅक्ट केल्यानंतर पुटिंग व्हॅल्यूज W1 इज 2.44 इंटू 10 raised to minus 7 मायनस W2 इज 0.81 into 10 raised to minus 7, taking 10 raised to minus 1 common and subtracting this 2.44 minus 0.81 comes out equal to 1.63 into 10 raised to minus 7. And this is the work done, and this work done is nothing but energy, hence delta E is equal to 1.63 into 10 raised to minus 7 joule. Change in surface energy is 1.63 into 10 raised to minus 7 joule, and this is the change in energy of if 27 droplets combines and coalesce into one single drop, then change in surface energy is 1.63 into 10 raised to minus 7 joule. म्हणजे 27 ड्रॉपलेट जे एकत्र येऊन एक मोठा ड्रॉप तयार झाला वॉटरचा, तर त्यामध्ये झालेली चेंज ही सरफेस एनर्जी आहे ही सरफेस एनर्जी 1.63 into 10 raised to minus 7 joule इतकी असेल. Next example is a drop of mercury of radius 0.2 centimeter is broken into 8 droplets of the same size. तर एक मर्क्युरीचा ड्रॉप आहे ज्याची रेडियस 0.2 सेंटीमीटर आहे. हा ड्रॉप ब्रेक होऊन त्याचे आयडेंटिकल सेम साईजचे 8 ड्रॉपलेट्स तयार झाले छोटे छोटे. फाइंड द वर्क डन. आता ह्या प्रोसेसमध्ये वर्क डन आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणजे एक ड्रॉपचे ब्रेक होऊन स्मॉल 8 ड्रॉपलेट जे तयार झालेत ह्या प्रोसेसचं वर्क डन काढायचं आहे. आणखीन इथं इफ द सरफेस टेन्शन ऑफ मर्क्युरी इज 435.5 डाइन पर सेंटीमीटर. सरफेस टेन्शन ऑफ मर्क्युरी गिवन आहे. पुन्हा एकदा आपण ह्या सोल्युशनमध्ये गिवन व्हॅल्यूज लिहू. तर रेडियस ऑफ बिग ड्रॉप इक्वल टू 0.2 सेंटीमीटर. सरफेस टेन्शन ऑफ मर्क्युरी इज 435.5 डाइन पर सेंटीमीटर. वर्क डन वी हॅव टू कॅल्क्युलेट हिअर इन दिस प्रोसेस. याच्यामध्ये आपल्याला वर्क डन कॅल्क्युलेट करायचं आहे. तर व्हॉल्यूम ऑफ 8 ड्रॉपलेट इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ द ड्रॉप. तर 8 ड्रॉपलेटचा व्हॉल्यूम आणि एका ड्रॉपचा व्हॉल्यूम सेम असतो, कारण एकच ड्रॉप ब्रेक होऊन त्याचे 8 ड्रॉपलेट तयार झालेत. म्हणून 8 ड्रॉपलेटचा व्हॉल्यूम जे आहे, ड्रॉपलेट हे स्पेरिकल शेप आहे त्यामुळं स्पेअरचं व्हॉल्यूम जे आहे 4/3 पाय आर क्यूब येतो. छोटे ड्रॉपलेट जे आहे त्याची रेडियस आपण स्मॉल आर घेतली. मोठा ड्रॉप जे होता त्याची रेडियस आपण कॅपिटल आर घेतली. तर मोठ्या ड्रॉपचा व्हॉल्यूम जे आहे 4/3 पाय कॅपिटल आर क्यूब हा मोठ्या ड्रॉपचा व्हॉल्यूम. त्यानंतर 4/3 पाय स्मॉल आर क्यूब हा छोट्या ड्रॉपचा व्हॉल्यूम. असे 8 आहे म्हणून आपण 8 ने मल्टिप्लाय केलं.
म्हणून हा मोठ्या एका ड्रॉपचा व्हॉल्यूम इक्वल टू छोटे हे 8 ड्रॉपलेटचे ह्यांचा व्हॉल्यूम समान आहे. तर इथं 4/3 पाय कॅन्सल झालं. टेकिंग क्यूब रूट ऑन बोथ साईड, दोन्ही साईडचं घनमूळ घेतलं तर आपल्याला कॅपिटल आर इक्वल टू 2r मिळालं. स्मॉल आरची व्हॅल्यू 2 इकडे घेतल्यानंतर स्मॉल आर इक्वल टू कॅपिटल आर बाय 2. कॅपिटल आरची व्हॅल्यू ऑलरेडी आपल्याला माहिती आहे 0.2 पुट केली. त्यानंतर 0.2/2 इक्वल टू स्मॉल आर इक्वल टू 0.1 सेंटीमीटर. दिस इज द रेडियस ऑफ स्मॉल ड्रॉपलेट. म्हणजे मोठा ड्रॉप ब्रेक होऊन जे छोटे 8 ड्रॉपलेट तयार झाले त्या 8 ड्रॉपलेटपैकी प्रत्येक आयडेंटिकल ड्रॉपलेट जे आहे प्रत्येकाची रेडियस स्मॉल आर ही 0.1 सेंटीमीटर इतकी आहे. याच्यानंतर आपण चेंज इन एरिया काढू. चेंज इन एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे. चेंज इन एरिया कॅल्क्युलेट करण्यासाठी तर 8 ड्रॉपलेटचा एरिया मायनस एक मोठा ड्रॉप जे आहे त्याचा एरिया, हा ड्रॉप स्पेरिकल आहे त्यामुळे एरिया येतो 4πr². मग स्मॉल ड्रॉपलेट जे आहे त्याचा एरिया 4π स्मॉल r² येतो. हा एक ड्रॉपलेट आहे असे 8 आहे म्हणून 8 × 4πr² हे 8 ड्रॉपलेटचा एरिया मायनस एक मोठा ड्रॉप जे आहे त्याचा एरिया 4π कॅपिटल R². हे सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर इथं 4π कॉमन घेतलं. 8r² minus this r². Putting value of capital R² is this capital R value is 2r here. This capital R is 2r. Then this becomes 8r² minus 4r², that is 4r². 4π into 4r². Then 4 into 4 16πr². This is the change in area. Then putting value of small r 0.1 and 0.1 is square is 0.01. This is the change in area 16π into 0.01. This is the change in area. This is in centimeter. 16 into 0.01 is 0.16 pi centimeter square. This is the change in area. The work done in this process is surface tension into change in area. म्हणजे सिंगल ड्रॉप ब्रेक होऊन जे 8 ड्रॉपलेट तयार झाले या प्रोसेसमध्ये झालेलं वर्क डन जे आहे सरफेस टेन्शन इंटू चेंज इन एरिया. पुटिंग व्हॅल्यूज सरफेस टेन्शन इज 435.5 dyne per centimeter. Change in area is 0.16 pi centimeter square. Then putting value of pi is 3.142, 0.16 as it is, 435.5 as it is. Then this 1 centimeter cancel, that is 9 centimeter. Now multiplying these three factors, answer comes out 218.7952 into 10 raised to minus 5. This is for dyne to Newton and minus 2 for centimeter to meter. म्हणजे हे जे आहे हे डाइन सेंटीमीटरमध्ये आहे. आपण न्यूटन मीटरमध्ये करण्यासाठी आपण हे डाइनचं न्यूटनमध्ये 10 raised to minus 5 आणि सेंटीमीटरचं मीटर हे -2 मल्टिप्लाय केलं आपण SI युनिटमध्ये आणण्यासाठी. हे -5 -2 -7 झालं. 218.7952 10 raised to -7. शिफ्टिंग 2 डिजिट लेफ्ट साइड दिस डेसिमल पॉईंट. हे डेसिमल पॉईंट आपण 2 डिजिट लेफ्टला शिफ्ट केल्यानंतर 2.187952 इंटू 10 raised to -5 जूल. इकडे 2 डिजिट शिफ्ट केल्यामुळे हे -7चं -5 झालेलं आहे. द वर्क डन इज इक्वल टू 2.18 इंटू 10 raised to -5 जूल. हा जे सिंगल ड्रॉप होता, सिंगल ड्रॉप मर्क्युरीचा ब्रेक होऊन त्याचे जे स्मॉल 8 ड्रॉपलेट तयार झाले आहेत छोटे छोटे, तर या प्रोसेसमध्ये झालेलं वर्क डन जे आहे हे वर्क डन 2.18 इंटू 10 raised to -5 जूल इतकं वर्क डन यामध्ये या केसमध्ये झालेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल इज how much work is required to form a bubble of 2 cm radius from the soap solution having surface tension 0.07 Newton per meter. तर 2 cm इतक्या रेडियसचा बबल फॉर्म होण्यासाठी किती वर्क डन रिक्वायर्ड आहे हे वर्क डन आपल्याला इथं कॅल्क्युलेट करायचं आहे. त्याच्यामध्ये सरफेस टेन्शन गिवन आहे 0.07 न्यूटन पर मीटर सोप सोल्युशनचं. तर पुन्हा एकदा आपण सोल्युशनमध्ये गिवन टर्म्स लिहून घेऊ. रेडियस जे 2 सेंटीमीटर आहे आपण मीटरमध्ये कन्वर्ट केली. 10 raised to -2 मल्टिप्लाय केल्यानंतर हे 0.02 मीटर होतं रेडियस ऑफ दिस बबल. देन सरफेस टेन्शन इज 0.07 न्यूटन पर मीटर. देन वर्क डन इन दिस प्रोसेस दिस वे हॅव टू कॅल्क्युलेट. तर वर्क डन जे आहे हे सरफेस टेन्शन इंटू सरफेस एरिया हा फॉर्म्युला आहे. अ बबल हॅज 2 सरफेस एरिया, वन ऑन द साइड अँड वन ऑन द आउटसाइड. तर एक इनसाइडला असतो अँड दुसरा आउटसाइडला. ह्या दोन्ही साईडला ह्याला सरफेस एरिया असतात बबलला. त्यामुळं वर्क डन जे आहे सरफेस टेन्शन इंटू सरफेस एरिया, आपण दोन्ही साईडचं सरफेस एरिया घेतले म्हणून आपण 2 घेतले इथं. पुटिंग व्हॅल्यूज
of this surface area, this shape of this bubble is spherical, hence sphere area is 4 pi r square. If radius is capital R, then 4 pi capital R square. This is the surface area of this sphere, that is bubble. Then putting values, surface tension is 0.07, 2 as it is, 4 as it is, pi is 3.14, and radius is 0.02 into 0.02 square. Multiplying these values, this answers comes out equal to 0.704 into 10 raised to minus 3 joule. This is the work required, that is work is required equal to 0.704 into 10 raised to minus 3 joule. This is the work done required to form a bubble of 2 cm radius. 2 cm radius चा बबल फॉर्म करण्यासाठी, बबल तयार करण्यासाठी इतकं वर्क डन रिक्वायर्ड आहे, एवढं वर्क डन पाहिजे आहे, इतकं जूल वर्क डन. Next example is a rectangular wire frame of size 2 cm into 2 cm is dipped in a soap solution and taken out. तर एक रेक्टँग्युलर वायर फ्रेम आहे, या डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे ही रेक्टँग्युलर वायर फ्रेम आहे. हे आपण सोप सोल्युशनमध्ये डीप केली, बुडवली, इमर्स केली, बुडवली, आणखीन बाहेर काढल्यानंतर यावरती थिन फिल्म तयार होते आणि ह्याचा एरिया जे आहे 2 × 2, लेंथ 2 आहे, ब्रेड्थ 2 आहे, हा इतकी थिन फिल्म तयार झालेली आहे. A soap film is formed if the size of the film is changed to 3 cm into 3 cm. आता यामध्ये फोर्स अप्लाय होऊन ही साईज इथं पण वाढलेली आहे आणि साईज वाढल्यानंतर 3 × 3 झालेली आहे साईज. तर कॅल्क्युलेट द वर्क डन इन द प्रोसेस. तर ह्या प्रोसेसमध्ये झालेलं वर्क डन आपण काढायचं आहे. आणखीन द सरफेस टेन्शन ऑफ सोप फिल्म इज 3 × 10⁻² न्यूटन पर मीटर. तर या सोप फिल्मचं सरफेस टेन्शन दिलं आहे. तर पुन्हा एकदा आपण ह्या गिवन टर्म्स आपण सोल्युशनमध्ये लिहूया. तर इनिशियल एरिया जे आहे, हा एरिया 2 × 2 cm, इनिशियल एरिया A1, फायनल एरिया जे आहे 3 × 3 cm. देन सरफेस टेन्शन इज 3 × 10⁻² न्यूटन पर मीटर. Work done in this process, this we have to find out, that is calculate. Now initial area is A1 2 × 2, that is 4 cm square. To convert this centimeter square into meter square, multiply by 10⁻⁴, that is 4 × 10⁻⁴ meter square. This is the initial area. Then final area is A2 3 × 3, that is 9 cm square, that is 9 × 10⁻⁴ meter square. To convert centimeter square into meter square, multiply by -4. Hence final area is 9 × 10⁻⁴ meter square. Hence the change in area, आता यामध्ये चेंज झालेला एरिया जे हा चेंज इन एरिया DA इक्वल टू फायनल एरिया मायनस इनिशियल एरिया. पण हा सरफेस फिल्म जे आहे, ही फिल्मला दोन्ही साईडला एरिया असतो म्हणून आपण 2 घेतला इथं. 2 × A2 - A1, पुटिंग व्हॅल्यूज ऑफ A2 9 × 10⁻⁴, A1 4 × 10⁻⁴. Take this -4 common, that is 9 - 4. 9 - 4 is 5. 2 × 5 is 10. 10 × 10⁻⁴. Now work done in this process is change in surface energy. Now to calculate work done, change in surface energy, that is surface tension into change in area. Now surface tension is 3 × 10⁻⁴, and change in area, this calculated by area is 10 × 10⁻⁴. Putting this value, then multiplying this, we will get 30 × 10⁻⁴, that is W work done. Shifting this decimal point 1 digit left side, that is 3 × 10⁻⁵ joule. This is the work done required. The work done is W equal to 3 × 10⁻⁵ joule. तर या प्रोसेसमध्ये रेक्टँगल फ्रेम जे आहे, हा एरिया वाढल्यानंतर त्यामध्ये ज्या प्रोसेसमध्ये झालेलं वर्क डन जे आहे, हे वर्क डन 3 × 10⁻⁵ joule इतकं वर्क डन यामध्ये या प्रोसेसमध्ये होत असतं. Thank you for watching this video. Keep watching videos, and for other videos see description box of this video, and don't forget to subscribe, like and share.